तेव्हा त्या लाख रुपयाचा विचार करत असताना घरातून बाहेर पडताना 20 रुपये दिले, आईने वडिलांनी आशीर्वाद दिला, तो कधी विसरणार नाही. तसं जीवनामध्ये जेव्हा जेव्हा यशपदरात पडतं तेव्हा मनुष्य इतका उन्मत्त होतो की लहानपणी जो देवाची पूजा करत होता, देवाला मानत होता, तो पैसा भरपूर झाला, श्रीमंती झाली, तो नास्तिकपणाकडे वळला आणि मी देवाला मानत नाही म्हणू लागला. कशी अवस्था आहे बघा. जीवनामध्ये जसं आई वडिलाला विसरू नये तसं जीवनामध्ये ज्या प्रभूंनी हे जग निर्माण केलं आणि ज्या जगातला एक छोटासा अंश तुम्ही आहोत, तो अंश कोणाचा आहे हे कधी विसरू नये. म्हणून जरा मागे वळून पाहावं. ओल्हावले मन परतोनी पाही. मग काही नाही, मुलं आपापल्या नोकरीला लागली, सगळं छान, यांचं याब राखून सगळं होतं, काही यांच्यावर कमी नव्हतं. उलट मुलगा भेटायला आला तर हेच देत होते. पती पत्नी दोघं बसले, काय ग, कुठे होतो आपण, कुठे आलो, कुठे होतो आणि कुठे आलो. तसं अध्यात्मामध्ये मी जीवदशेमध्ये होतो, आता कुठे आलो. परतोनी पाहे. होई सांगतो, परतोनी पाठी मोरे ठाके आणि आप आपणिया ते देखे, देखत केवो ओळखे म्हणे हे तत्व मीची. परतोनी पाठी मोरे ठाके. जरा मागे वळून बघ, कोण आहे मीपणाच्या मागे, कोण आहे. शब्द उठतो. आपण मागच्या प्रवचनात परापश्यंती मध्यमा वैखरी, पण परावाणीला सुद्धा धक्का देणारा कोण आहे, त्याच्या मागे कोण आहे हे बघा. त्याचा माग काढत जाणं नामे परमार्थ. माझं बोलणं कळलं का. त्याचा माग काढत जाणं, मागे 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 जाणं. काय, कोण आहे तुमच्या मागे. कोणीतरी असल्याशिवाय. साधा व्यवहारातला प्रश्न सुद्धा माणसं विचारतात, का हो आम्ही 10 वर्ष झाली तुमच्या इतक्या डिग्र्यात, आम्हाला नोकरी लागत नाही, कोण आहे तुमच्या मागे. म्हणजे नोकरी लागण्यामध्ये मागे कोणीतरी आहे, धंदा उघडण्यामागे कोणीतरी आहे. तसं संपूर्ण जीवन जेव्हा जगतोस, 60, 70, 80, कोणीतरी आहे ना मागे. कोण आहे, कोण आहे जीवनाच्या मागे, कोण आहे. मी म्हणावया म्हणते कोण, कोणाची आसत्ते, कोण, केन, नाही का. कोहम शब्दाचा अर्थ तोच आहे. कोहम, कोण आहेस. कोहम, कोण आहेस, कुठून आलास, काही पत्ता नाही, काही पत्ता नाही. क्षमा करा मला. कारण काही काही गोष्टी अशा असतात जीवनामध्ये दुःखदायक असतात. एखादं अनाथ मूल असलं, त्याला आपला बापही ठाऊक नसतो आणि आई ठाऊक नसते. रस्त्याच्या टोपलीमध्ये कोणीतरी टाकलेलं असतं आणि त्याला वाढवलं जातं. तो कोणाकडे मागे वळून पडणार, बघणार. पण पुढचं सांगतो, मागे वळून बघायला जरी कोणी नसलं तरी मागचं कळावं हा त्याला हेतू असतोच. अवघड आहे. कितीही तुम्ही त्याला सांभाळला तरी त्यांना असं वाटतंच की आपली ओरिजिनल आई बाप कोण आहे हे केव्हा तरी कळावं. काही काही वेळेला चांगलंही होतं आणि काही काही वेळेला वाईटही होतं. 1-2 गोष्टी मला माहिती आहेत की वाईटच झालं. मागे जास्ती शोधायला गेले आणि विचित्र झालं. काय तिथे ठीक आहे, पण ज्या प्रभूने जीवन दिलं त्याचा माग काढत जाणं, यालाच परमार्थ म्हणतात, यालाच अध्यात्म म्हणतात. तसं ओल्हावले मन परतोनी पाही. ओल्हावले
मन तृप्त झालं, समाधान आहे. पण समाधान झाल्यानंतर थोडंसं मागे वळून पाहावं. काय आम्ही मागे काय वळून पाहतो? मी माझंच सांगतो. काय इथे बसल्यानंतर, गादीवर बसल्यानंतर आज लाखो माणसं परंपरेमध्ये आहेत. मी म्हटलं ना 10 लाख तर माझ्या हातूनच